प्रश्नांचा टोकळा या पुस्तकामधील महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भूगोलावर आधारित महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, कोणते खोरे कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असून स्वयंपाकाच्या कोळशाचे ते देशातील प्रमुख केंद्र आहे? तर ते खोरे आहे दामोदर खोरे। हे दामोदर खोरे कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असून स्वयंपाकाच्या कोळशाचे ते देशातील प्रमुख केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा दगडी कोळसा आढळतो? तर महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बिटुमिनस नावाच्या प्रकारचा दगडी कोळसा हा आढळतो। प्रश्न क्रमांक 3, कोणत्या शहरास भारताचे कॉटोनोपोलिस असेही म्हणतात? तर मुंबई या शहरास भारताचे कॉटोनोपोलिस असेही म्हणतात। प्रश्न क्रमांक 4, 7 जुलै 1854 रोजी बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईत ताडदेव येथे कोणी सुरू केली? तर कावसजी नानाभाई डावर यांनी ही कापड गिरण आहे ती मुंबईतील ताडदेव येथे 7 जुलै 1854 रोजी सुरू केलेली होती। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, तंतूची राणी कशास म्हटले जाते? तर रेशम या तंतूची राणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6, आशिया खंडात सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ कोठे आहे? तर आशिया खंडामध्ये सर्वात मोठी जी लोकरीची बाजारपेठ आहे ती आहे राजस्थान मधील बिकानेर। तर प्रश्न क्रमांक 7, हरियाणातील कोणत्या शहरास विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? तर हरियाणातील अंबाला या शहरास विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8, सूर्यासारख्या अनेक ताऱ्यांचे मिळून बनलेल्या विशाल तारका समूहास काय म्हणतात? तर सूर्यासारख्या अनेक ताऱ्यांचे मिळून बनलेल्या विशाल तारका समूहास दीर्घिका किंवा तारका मंडळ असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9, सूर्यमालेतील सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह कोणता? तर सूर्यमालेतील सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह आहे शनी आणि शनी या ग्रहाचे 146 चंद्र आहेत। प्रश्न क्रमांक 10, नैऋत्य मान्सून वारे कोणत्या काळात वाहतात? तर जून ते सप्टेंबर या काळामध्ये नैऋत्य मान्सून वारे वाहतात। प्रश्न क्रमांक 11, पृथ्वीवर दिवस व रात्र यांची निर्मिती कशामुळे होते? तर पृथ्वीवर दिवस व रात्र यांची निर्मिती ही पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते यामुळे होते। प्रश्न क्रमांक 12, भूकंप तरंगांची नोंद भूकंपालेख यंत्राद्वारे केली जाते त्यास डॉट डॉट असे म्हणतात? तर त्याला सिस्मोमीटर असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 13, जगाचे गव्हाचे कोठार असे कोणास म्हटले जाते? तर जगाचे गव्हाचे कोठार असे उत्तर अमेरिकेतील प्रेयरी मैदानास म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 14, मोसमी वनातील आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता? तर साग हा मोसमी वनातील आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे। प्रश्न क्रमांक 15, नाईलची देणगी असे कोणास म्हटले जाते? तर इजिप्त या देशाला नाईलची देणगी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 16, अंदमान व निकोबार द्वीप समूहात डॉट डॉट हे सर्वोच्च शिखर वसलेले आहे? तर अंदमान आणि निकोबार या द्वीप समूहात सॅडल हे सर्वोच्च शिखर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 17, म्यानमार या शेजारी राष्ट्राशी भारतातील डॉट डॉट या राज्यातील जनतेचे पूर्वापार व्यापारी संबंध आहे? तर ते कोणते आहे? पश्चिम बंगाल या राज्यातील जनतेचे पूर्वापार व्यापारी संबंध म्यानमार शेजारील राष्ट्राशी भारतातील आहेत। प्रश्न क्रमांक 18, भारतातील डॉट डॉट या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था NIO कार्यरत आहे? तर भारतातील पणजी हे गोवा मधील जे शहर आहे तर या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था NIO कार्यरत आहे। प्रश्न क्रमांक 19, दक्षिण आफ्रिकेतील डॉट डॉट हे शहर सोने आणि हिरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे? तर दक्षिण आफ्रिकेतील किंबर्ले हे जे शहर आहे ते सोने आणि हिरे यासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 20, 1965 मध्ये कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली भारतीय अवकाश संशोधनास सुरुवात झाली? तर 1965 मध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अवकाश संशोधनास सुरुवात झालेली होती।
प्रश्न क्रमांक 21. 1971 मध्ये आंध्र प्रदेशातील डॉट डॉट या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आलेले आहे. तर श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र 1971 मध्ये विकसित करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 22. युनेस्कोच्या मते शैशव म्हणजे जन्मापासून डॉट डॉट वर्षापर्यंतचा काळ, ज्या काळात मेंदूची लक्षणीय वाढ होते आणि भविष्यातील शिकण्याचा आणि विकासाचा पाया रचला जातो. तर तो आहे 8 वर्षांचा काळ. म्हणजे 8 वर्षापर्यंतचा जो काळ आहे, या काळात मेंदूची लक्षणीय वाढ होते आणि भविष्यातील शिकण्याचा आणि विकासाचा पाया रचला जातो, असे युनेस्कोच्या मते आहे. प्रश्न क्रमांक 23. हिमनदीच्या भरण म्हणजे संचयन कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्यांना डॉट डॉट असे म्हणतात. तर या टेकड्यांना ड्रमलिन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24. भारतातून किंबहुना आशियातून युरोपला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग कोणता? तर भारतातून म्हणजे आशियातून युरोपला जाण्यासाठी जो सर्वात जवळचा मार्ग आहे तो आहे सुएझ कालवा. प्रश्न क्रमांक 25. भारतातील डॉट डॉट या राज्याची श्रीलंका या शेजारील राष्ट्राबरोबर पूर्वापार सांस्कृतिक संबंधाची जपणूक आढळते. तर ते राज्य कोणते? तमिळनाडू. या राज्याची श्रीलंका या शेजारील राष्ट्राबरोबर पूर्वीपासून काय आहे तर सांस्कृतिक संबंधाची जपणूक आढळून येते. प्रश्न क्रमांक 26. एक सागरी नॉटिकल म्हणजेच मैल म्हणजेच किती किलोमीटर अंतर? तर ते आहे 1.85 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 27. सार्कच्या मंत्री परिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे स्थापन करण्याचे ठरवले? तर ते न्यू दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्याचे ठरवलेले आहे. प्रश्न क्रमांक 28. डॉट डॉट टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. तर 49% इतकी सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. प्रश्न क्रमांक 29. पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या भागात म्हणतात? तर पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे अमेरिका आणि कॅनडा या भागामध्ये म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भूकंपामुळे होणाऱ्या भयंकर सुनामीची जगभर तात्काळ पूर्व सूचना देणाऱ्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे? तर ते स्टॅनफोर्ड या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ते तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 31. 2011च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने कोणते? तर ते आहेत USA तिसऱ्या क्रमांकावर आणि चौथ्या क्रमांकावर आहे इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 33. कोकण विभागातील एकूण किती जिल्ह्यांना 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर कोकण विभागामधील 7 जिल्ह्यांना 720 किमीचा लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामध्ये येतं पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 7 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 34. कोकण किनारपट्टी डॉट डॉट प्रकारची आहे. तर किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे. प्रश्न क्रमांक 35. परशुरामाची भूमी असे कोणत्या विभागास म्हटले जाते? तर कोकण या विभागास परशुरामाची भूमी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 36. अंबा नदी, कारंजा खाडी व पाताळगंगा नदी यांचा संगम कोठे होतो? तर यांचा संगम धर्मतर खाडी मध्ये होतो. प्रश्न क्रमांक 37. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी जेथपर्यंत नदीत शिरते त्या नदीच्या भागास काय म्हणतात? तर भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी जिथपर्यंत नदीमध्ये शिरतं त्या नदीच्या भागास खाडी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 38. कोकणातील सर्व सह्याद्री पर्वतावरून वाहत येऊन कोणत्या समुद्रास मिळतात? तर इथे कोकणातील सर्व सह्याद्री पर्वतावरून वाहणाऱ्या नदी इथे नदी येणार वाहत येऊन त्या अरबी समुद्रास मिळतात.
प्रश्न क्रमांक 39, सातमाळा रांगा कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर सातमाळा रांगा या नाशिक या जिल्ह्यामध्ये आढळतात आणि अजिंठा रांगा छत्रपती संभाजीनगर येथे आढळतात. प्रश्न क्रमांक 40, नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगर रांगा काय म्हणतात? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा डोंगरास तोरणमाळ पठार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्रातील सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे साल्हेर. हे शिखर आहे नाशिक या ठिकाणी आणि याची उंची आहे 1567 मीटर. प्रश्न क्रमांक 42, वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास डॉट डॉट असे म्हणतात. तर वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 43, कोल्हापूर जिल्ह्यात वाहणाऱ्या कृष्णेच्या उपनदीस कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती या उपनद्या येऊन मिळतात म्हणून त्यांना काय म्हटले जाते? तर त्यांना पंचगंगा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 44, अमृतवाहिनी या नावाने कोणती नदी प्रसिद्ध आहे? तर अमृतवाहिनी या नावाने प्रवरा नदी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा कधी संमत झाला? तर हा कायदा 2005 साली संमत झालेला आहे. प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ते आहे उजनी धरण आणि ते आहे 117 TMC एवढे मोठे आहे. प्रश्न क्रमांक 47, जायकवाडी धरण प्रकल्पास कोणत्या देशाचे सहकार्य लाभलेले आहे? तर जायकवाडी धरण प्रकल्पास जपान या देशाचे सहकार्य लाभलेले आहे. प्रश्न क्रमांक 48, वीज निर्मिती व वापराबाबत महाराष्ट्र भारतात कितव्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र वीज निर्मिती आणि वापराबाबत भारतात कितव्या क्रमांकावर आहे? तर प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता? तर तो आहे चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प. प्रश्न क्रमांक 50, हरित हायड्रोजन धोरण घोषित करणारे पहिले राज्य कोणते? तर हरित हायड्रोजन धोरण घोषित करणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 51, महाराष्ट्राची चेरापुंजी असे कोणत्या ठिकाणास म्हटले जाते? तर आंबोली या ठिकाणास महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 52, पांढरे सोने म्हणजे कापूस पिकवणारा जिल्हा कोणता? तर तो आहे यवतमाळ. प्रश्न क्रमांक 53, विदर्भातील कोणते पीक घेणाऱ्या प्रदेशांना विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणतात? तर विदर्भामध्ये संत्री पीक घेणारे काही प्रदेश आहेत तर त्यांना विदर्भाचा कॅलिफोर्निया असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 54, डोंगर भागात डॉट डॉट हा स्थलांतरित शेती प्रकार आढळतो. तर डोंगर भागामध्ये कुमारी हा स्थलांतरित शेती प्रकार आढळतो. प्रश्न क्रमांक 55, गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे प्राणहिता नदीकाठी आढळणाऱ्या वनांना काय म्हणतात? तर या वनांना आल्लापल्ली वने असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 56, आगकाड्या बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचे मृदू लाकड वापरतात? तर आगकाड्या बनवण्यासाठी सेमल म्हणजे शाल्मली या वृक्षाचे मृदू लाकड वापरतात. प्रश्न क्रमांक 57, धुळे नंदुरबार येथील रोशा गवतापासून काय बनवले जाते? तर रोशा गवतापासून सुगंधित तेल बनवले जाते. प्रश्न क्रमांक 58, महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संवर्धनासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? तर महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संवर्धनासाठी शतकोटी वृक्ष लागवड ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 59, नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर हे अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर या नावाने प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 60, वन्यजीव सप्ताह कधी साजरा केला जातो? तर वन्यजीव सप्ताह हा 2 ते 8 ऑक्टोबर या दरम्यान साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 61, देशातील पहिले कोळी संग्रहालय कोठे प्रस्तावित आहे? तर देशातील पहिले कोळी संग्रहालय चिखलदरा जे अमरावती जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी ते प्रस्तावित आहे. प्रश्न क्रमांक 62, महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित अभयारण्य कोणते? तर ते आहे सागरेश्वर आणि याची निर्मिती केलेली आहे डी. मो. मोहिते यांनी.
प्रश्न क्रमांक 63, महाराष्ट्रात दर किती वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते? तर महाराष्ट्रामध्ये दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. प्रश्न क्रमांक 64, महाराष्ट्राचे काश्मीर कशास म्हटले जाते? तर कास पठार जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे तर त्याला महाराष्ट्राचे काश्मीर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 65, महाराष्ट्राचे नंदनवन कशास म्हटले जाते? तर सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर या ठिकाणास महाराष्ट्राचे नंदनवन म्हटले जाते. प्रश्न 66, महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता? तर महाराष्ट्र राज्यामध्ये जो सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे तो आहे NH6 आणि हा धुळे ते कोलकाता असा आहे. त्याचबरोबर त्याची लांबी आहे 813 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 67, 1853 साली धावलेल्या पहिल्या रेल्वेच्या 3 इंजिनांची नावे काय होती? तर 1853 साली पहिली रेल्वे धावली होती आणि त्याच्यामधील जी 3 इंजिन होती त्यांचे नाव आहे साहिब, सिंध आणि सुलतान. प्रश्न क्रमांक 68, फिरता राजमहल म्हणून काय प्रसिद्ध आहे? तर डेक्कन ओडिसी पर्यटन रेल्वे आहे तर तिला फिरता राजमहल असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 69, महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2022-23 नुसार राज्यात किती छोटी बंदरे आहेत? तर महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2022-23 नुसार राज्यामध्ये 48 छोटी बंदरे आहेत. प्रश्न क्रमांक 70, महाराष्ट्र राज्यातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्र राज्यामधील पहिला साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 71, दक्षिणेस बंगालच्या उपसागरात पाल्कच्या सामुद्रधुनीने व मन्नारच्या आखाताने कोणत्या 2 देशांना अलग केलेले आहे? तर पाल्कच्या सामुद्रधुनी व मन्नारच्या आखाताने भारत आणि श्रीलंका या 2 देशांना अलग केले आहे. प्रश्न क्रमांक 72, भारत व श्रीलंका या 2 देशांच्या दरम्यान कोणता पूल आहे? तर भारत आणि श्रीलंका या 2 देशांच्या दरम्यान राम सेतू म्हणजे ॲडमचा पूल असे त्याला म्हटले जाते तर हा पूल आहे. प्रश्न क्रमांक 73, भारत देश कोणत्या गोलार्धात वसलेला आहे? तर भारत देश हा उत्तर पूर्व गोलार्धात वसलेला आहे. प्रश्न क्रमांक 74, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? तर ते आहे निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट. प्रश्न क्रमांक 75, 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा देणारे कोणते कलम रद्द करून जम्मू काश्मीर व लडाख हे 2 नवे केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलेले आहे? तर कलम 370 रद्द केले त्यामुळे जम्मू काश्मीर व लडाख हे 2 नवे केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76, आसाम मधील कोणता जिल्हा भारतातील पहिला बेटी जिल्हा आहे? तर आसाम मधील माजुली हा जो जिल्हा आहे तो भारतातील पहिला बेटी जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 77, कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून गेले आहे? तर कर्कवृत्त हे भारताच्या 8 राज्यातून गेलेले आहे. तर ते कोणकोणत्या राज्यातून गेलेले आहे? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांमधून गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 78, भारताच्या मुख्य भूमीस किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर भारताच्या मुख्य भूमीस 6100 किलोमीटर एवढा समुद्र किनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 79, अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर अरवली पर्वतामधील जे सर्वात उंच शिखर आहे ते आहे गुरु शिखर आणि त्याची उंची आहे 1722 मीटर. प्रश्न क्रमांक 80, अंदमान निकोबारची राजधानी कोणती आहे? तर पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबारची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 81, अलकनंदा व भागीरथी या 2 नद्या कोठे एकत्र येतात? तर अलकनंदा आणि भागीरथी या 2 नद्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात. प्रश्न क्रमांक 82, बांगलादेशात गंगा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बांगलादेशामध्ये गंगा नदीस पद्मा नदी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 83, 4 नोव्हेंबर 2008 रोजी भारत सरकारने कोणत्या नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले? तर 4 नोव्हेंबर 2008 ला भारत सरकारने गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 84, आसामचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीस म्हटले जाते? तर आसामचे दुःखाश्रू असे ब्रह्मपुत्रा नदीस म्हटले जाते.
प्रश्न क्रमांक 85, जगातील सर्वात मोठे नदीय बेट कोणते? तर माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे. प्रश्न क्रमांक 86, भीमा खोरे व इथं खोरे झालेले इथं खोरे करा. भीमा खोरे व कृष्णा खोरे दरम्यान कोणत्या डोंगर रांगा पसरल्या आहेत? तर भीमा खोरे व कृष्णा खोरे दरम्यान महादेव डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 87, 14 जानेवारी 2020 रोजी उत्तर प्रदेश सरकारने घागरा म्हणजे कर्नाली नदीचे नामांतरण ... असे करण्याचा निर्णय घेतला. तर 14 जानेवारी 2020 ला उत्तर प्रदेश सरकारने घागरा नदीचे नामांतरण सरयू, त्याला सरयू असे म्हणतात, तर असा हा करण्याचा निर्णय घेतलेला होता. प्रश्न क्रमांक 88, जगातील सर्वाधिक स्वच्छ नदी कोणती आहे? तर जगातील सर्वाधिक स्वच्छ नदी आहे मेघालयातील उमंगोट. प्रश्न क्रमांक 89, राजस्थान मधील पारंपरिक पायऱ्यांच्या विहिरी ... म्हणतात, तर त्याला बावडी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 90, दामोदर ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर दामोदर ही हुगळी या नदीची उपनदी आहे. प्रश्न 91, कोणत्या पिकास मसाल्याच्या पदार्थाची राणी तसेच नंदनवनातील धान्य म्हटले जाते? तर ते वेलची यास म्हटले जाते. प्रश्न 92, रबर टिकाऊ बनण्यासाठी कोणती प्रक्रिया केली जाते? तर रबर टिकाऊ बनण्यासाठी व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया केली जाते. प्रश्न 93, अंदमान बेटावरील कोणत्या वृक्षाचे लाकूड फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते? तर अंदमान बेटावरील महोगनी या वृक्षाचे जे लाकूड आहे ते फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते. प्रश्न 94, भारतातील पहिली राष्ट्रीय उद्यान कोणते? तर ते आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, जे उत्तराखंडमध्ये आहे आणि ते 1936 मध्ये म्हणजे ते उद्यान झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 95, मणिपूर मधील लोकटाक सरोवरात असलेले जगातील सर्वात मोठे तरंगते अभयारण्य कोणते? तर ते आहे किबुल लामजाओ आणि या अभयारण्यामध्ये सांगाई हे दुर्मिळ हरिण आढळते. प्रश्न 96, लोह खनिज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर लोह खनिज उत्पादनामध्ये भारताचा जगात 4था क्रमांक लागतो आणि निर्यातीमध्ये 5वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 97, भारताची पहिली इंजिन विरहित सर्वात वेगवान रेल्वे कोणती? तर ती आहे वंदे भारत एक्सप्रेस. प्रश्न 98, मत्स्यपालन उत्पादनात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर मत्स्यपालन उत्पादनामध्ये भारत जगात 2ऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 99, भारतातील कोणत्या शहरास सिलिकॉन पठार म्हणून ओळखले जाते? तर भारतातील बंगळुरू या शहरास सिलिकॉन पठार म्हणून ओळखले जाते. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 100, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन चंदीगड या शहरामध्ये आहे. तर धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा.